श्रीगुरुभ्यो नमः. परमगुरुभ्यो नमः. श्रीमदानन्दतीर्थभगवत्पादाचार्यगुरुभ्यो नमः. श्रीवेदव्यासाय नमः. ज्ञानानन्दमयं देवं निर्मलस्फटिकाकृतिम् आधारं सर्वविद्यानां हयग्रीवमुपास्महे. बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं अरोगता जाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्. वेदनिध्यानबालोत्तः विदिशां चिन्तितप्रदः सत्यव्रताख्यकल्पद्रुः भूयादिष्टार्थसिद्धये. सत्याभिज्ञकराब्जत्थान् पञ्चाशद्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नवमिन्यायसुधारतान्. यैरहं शुकवत् सम्यक् शिक्षितोऽस्मि कृपालुभिः तान् वन्दे आत्मतीर्थार्यान् सदा विद्यागुरून् मम. हरिः ओम्. श्रीमन्महाभारत तात्पर्यर्णे या ग्रंथामध्ये 5वा अध्याय आपण आज पाहणार आहोत. मला जेवढं ज्ञात आहे तेवढे 2 शब्द मी इथं विश्लेषण करायचा प्रयत्न करेन. 4थ्या अध्यायामध्ये तुम्ही ऐकल्याप्रमाणे बालकांडाचं निरूपण श्रीमदाचार्यांनी केलेलं आहे. त्या बालकांडामध्ये आचार्यांनी ताटका संहार, अहल्या उद्धार, सीता स्वयंवर इत्यादी गोष्टींचं वर्णन करून त्यामध्ये आचार्यांनी अनेक गोष्टींचे निर्णय दिलेले आहेत. 5व्या अध्यायामध्ये श्री रामचंद्र देवांना हनुमंत देवाची भेट या अध्यायामध्ये सांगत आहेत. प्रथमतः 5व्या अध्यायामध्ये 16 श्लोकापर्यंत आचार्यांनी अयोध्याकांडाचं वर्णन केलेलं आहे. अयोध्यामध्ये होणाऱ्या अनेक गोष्टींचं वर्णन आचार्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे किष्किंधाकांडाचं वर्णन आचार्य इथं करत आहेत. जेव्हा ताटकादी संहार करून अनेक राक्षसांचा संहार करून अयोध्या पట్టणामध्ये पुन्हा परत आलेले आहेत रामचंद्र देव, तेव्हा इत्थं विश्वेश्वरेऽस्मिन् निखिल जगदवस्थाप्य सीता सहाये भूमिष्ठे सर्वलोका तुतुषुरनुदिनं वृद्धभक्त्या नितान्तं राजा राज्याभिषेके प्रकृतिजनवचो मानयन् आत्मनोऽर्थं दध्रे तन्मन्थरायाः श्रुतिपथमगमद्भूमिगाया अलक्ष्म्याः. सीता सहित जेव्हा रामचंद्रदेव अयोध्या पట్టणाला आले तेव्हा काय झालं म्हणे, थोड्याच दिवसात लोकांना भक्ती वाढत गेली म्हणे. जसं रामचंद्रदेव तिथं वास करतात तसं त्यांच्यावर खूप भक्ती वाढत गेली लोकांची. पण मध्येच काय झालं, दशरथ राजाला मनामध्ये वाटलं म्हणे की आता आपण रामाला पट्टाभिषेक करावा आणि संपूर्ण राज्य श्रीरामाला सोपवून टाकावे, असा विचार जेव्हा मनामध्ये आला आणि ही बातमी कानोकानी पसरली आणि त्याच रीतीने मंथरेला कळाले आणि मंथरा मात्र हे असं होऊ नये म्हणून विचार करून तिने काय केले, या सर्व गोष्टींना एक थांबवण्यासाठी विचित्र असणारी घटना तिने केली. जसं की कैकेयीला सांगून ही गोष्ट, हा पट्टाभिषेक थांबवण्याचा प्रयत्न ती करत आहे. तर आचार्य इथं
सांगत आहेत की दध्रे तन्मंतराया श्रुतिपथमगमत भूमिकाया अलक्ष्म्या. मंथरेला हे कानास पडलं म्हणे. पण मंत्रा ही कोण होती म्हणून प्रश्न पडल्यावर आचार्य याचं उत्तर देतात समर्पक. अलक्ष्म्या ही अलक्ष्मी आहे. अलक्ष्मी म्हणजेच जीवाधम असणारा कली, सर्व जीवांमध्ये अत्यंत अधम असणारा म्हणजे तो कली, सर्वात पापिष्ट असणारा तो, त्याची पत्नी ही अलक्ष्मी. तीच अलक्ष्मी इथे मंथरा म्हणून आलेली आहे. मंथरा होऊनच तिनं तपश्चर्या केली होती ब्रह्मदेवांकरिता की मला मोक्ष पाहिजे म्हणून. जेव्हा तपश्चर्या केलं तेव्हा ब्रह्मदेवांनी तिला वर दिले की अवश्य तुला मोक्ष मिळेल, पण तू काय करायला पाहिजे, या रामचंद्र देवांना तू वनवासाला पाठव म्हणून सांगितलं. म्हणूनच इथं काय झालं, मंथरा काय केली बघा. विचित्र म्हणजे कली स्वरूप असणारा दुर्योधन अनेक कुतंत्र केल्यामुळे महाभारत निर्माण झालं, पण इथे मंत्राने कुतंत्र केल्यामुळे रामायण तयार झालेलं आहे. तर पती एका घटनेस कारणीभूत झालेला आहे, पत्नी एका घटनेस कारणीभूत झालेली आहे. तर अशा प्रकारे पूर्वम, पण तिचं काय स्वरूप आहे ते सांगतायत आचार्य. पूर्वं क्षीराब्धिजाता कथमपि तपसैर्वाप्सरत्वं प्रयाता ताम्ने तुम तत्तमोन्धं कमलजनिर्वाचाशुरामाभिषेकम. पूर्वी जेव्हा कली उत्पन्न झाला त्याचप्रमाणे मंथरासुद्धा, अलक्ष्मीसुद्धा सागरातून उत्पन्न झालेली आहे ही. परंतु अनेक तपश्चर्या केल्यामुळे कसं तरी करून, कथमपि म्हणतात आचार्य, तपश्चर्या करून अप्सरत्वं प्रयाता, तिला अप्सरा म्हणून तिला मान्यता प्राप्त झाली, अप्सरा झाली ती कसं तरी करून. तामने तुम तत्वमंधम, तिला अंधन तमसला पाठवण्यासाठी ब्रह्मदेव मात्र म्हणाले की तू आता काय कर, रामाचा राज्याभिषेक जे आहे ना त्याला तू मोडून टाकते तरच तुला मोक्ष मिळणार म्हणून सांगितलं. त्याप्रमाणे राज्याभिषेक कशा प्रकारे मोडता येईल याचा विचार करून ती अशा गोष्टी करत आहे. भूत्वा दासी विलुंपः, ती दासी झाली. दशरथ राजाच्या घरामध्ये दासी होऊन तिने रामाचा राज्याभिषेक मोडता केलेला आहे. कैकेयीला सांगून हे थांबवायला सांगितलेलं आहे. तिचं ऐकून मात्र कैकेयी तद्वाक्या कैकेयीसा. पण आचार्य बघा इथं काय केलेलं आहे या श्लोकामध्ये, रामायणामध्ये मूल रामायणामध्ये वसिष्ठ ऋषींनी जे लिहिलेलं रामायण आहे त्या रामायणामध्ये मात्र वर्णन वेगळं केलेलं आहे. वाल्मिकी ऋषींनी लिहिलेल्या रामायणामध्ये वर्णन असं आलेलं आहे की ज्ञाती दासी म्हणून आहे तिथं वर्णन, म्हणजे फक्त दासी आहे म्हणून एवढं वर्णन केलेलं आहे. परंतु आचार्य मात्र काय वर्णन केलेलं आहे, ती कलीची पत्नी आहे, अलक्ष्मी आहे म्हणून स्पष्टीकरण देऊन अनेक म्हणजे कसं तरी करून तपश्चर्या करून ती अप्सरत्व प्राप्त झालेली आहे. अशा प्रकारची ही स्त्री इथं मोक्ष मिळवून घेण्यासाठी इथं दासी म्हणून आलेली आहे. अशा प्रकारे आचार्य स्पष्टीकरण देत आहेत आपल्याला. त्या मंथरेचं ऐकून कैकेयीने मात्र काय केलं, पतिग बरबलाद आज हारैव राज्यम. पतीकडून 2 वर मिळाले होते. दशरथ राजाकडून कैकेयीला 2 वर मिळाले होते. तर त्या 2 वरातून मी जेव्हा मला वाटेल तेव्हा मी 2 वर मागून घेते म्हणून सांगितले होते तिनं. त्याच निमित्ताने इथं 2 वर मागितलेत. एक वर राम वनवासाला जायला पाहिजे, दुसरं वराने काय मागितलं, भरताला पट्टाभिषेक करायला पाहिजे म्हणून वर मागितले. तर याच एका वाक्याने वडिलांचं ऐकून रामचंद्र देवांनी मात्र गौरवान्वित होऊन
गौरव देऊन त्या वाक्याला अरण्यामध्ये प्रवेश केला. 14 वर्षांकरिता कैकेयीनं त्याच प्रकारे सांगितलं होतं 14 वर्ष वनवासाला जायला पाहिजे म्हणून. त्याच रामचंद्रदेव म्हटले मी अवश्य जातो वनवासाला म्हणून स्वतःचं वाक्य शब्द दिलेल्या कारणामुळे रामचंद्रदेव निघत आहेत तिथून. सोबत सीतादेवी लक्ष्मणही सोबत जात आहेत. सीता युक्तो अनुजेन प्रतिदिन सुवृद्धोर भक्त्या समेत. खरं बघायला गेलं तर रामचंद्रदेव हे अनेक राक्षसांचा संहार करण्यासाठी गेलेले आहेत. शिष्टरक्षण दुष्ट शिक्षण म्हणून असल्या कारणाने भगवंत हा आपल्या भक्तांचं नेहमी रक्षण करतो. आणि त्याच एका ह्याच्या कारणासाठी आपल्या लोकांचं सज्जन लोकांचा उद्धार करण्यासाठी भगवंत वनाला गेलेला आहे. त्यानंतर जाताना मात्र सगळ्यांना दुःख झालं म्हणे. वृक्षान पक्षीभ कीटान, वृक्षांना, पक्षींना, छोट्या छोट्या किड्यांना, वडिलांना सुद्धा, त्यांच्या बाकीच्या आई, इतर सगळ्या लोकांना, गावामधल्या असणाऱ्या सगळ्या लोकांना दुःख झालेलं आहे की रामचंद्रदेव आपल्याला सोडून चाललेत बा म्हणून खूप दुःख झालेलं आहे. नंतर वनवासाला निघालेले आहेत. वाटेमध्ये गंगा लागलेली आहे. गंगा नदीला गुह नावाच्या एका भक्ताकडून नावाडिग आहे तो, त्याच्याकडून ते गंगा नदी पार करून घेतले, त्याच्याकडून सेवा स्वीकार केलेली आहे. त्यानंतर प्रयागला पोहोचलेले आहेत. ते प्रयाग क्षेत्रामध्ये तिथं देवगुरु असणारे बृहस्पत्याचार्य, त्यांचे सुपुत्र जे भरद्वाज ऋषी, त्यांच्याकडून पूजा स्वीकार करून घेतली आहे. तिथून चित्रकूट पर्वताला निघालेले आहेत. तिथे चित्रकूट पर्वतामध्ये जाऊन थोडे दिवस राहत आहेत. अशाच संदर्भामध्ये काय झालं म्हणजे दशरथ नृपती ही स्वर्गतो भूतवियोगात, वियोग प्राप्त झाला पुत्रांपासून. कारण त्याला रामचंद्रदेव वनवासाला गेलेले ही गोष्ट सहनच झाली नाही. खूप दुःख झालं आणि त्याच दुःखामध्ये तो स्वर्गस्थ झाला. इकडे रामचंद्रदेव वनवासाला गेलेले आहेत. इकडं घरामध्येही कोणी नव्हते. दोन्हीही मुलं भरत आणि शत्रुघ्न हे आपल्या मामाकडे राहायला गेले होते. मंत्रीकडून त्यांना बोलवणं पाठवलं आणि ते आल्यावर आणि तो तस्य कृत्वा श्रुतिगणविहित प्रेतकार्य आणि सद्य आल्यावर त्यांच्याकडून प्रेतकार्य करून घेतलेले आहे. तर खूप दुःख झालं भरत आणि शत्रुघ्न या दोघांना सुद्धा. आईने असं करायला नाही पाहिजे होतं, पण आता अशा प्रकारे झाल्या म्हटल्यावर खूप दुःख झालेलं आहे. प्रेतकार्य सगळं काही संपून शोचंतो राममार्गम पुरजनसहितो जगमतुर मातृभिश्च, सगळ्या आपल्या आईंना, लोकांमध्ये असणाऱ्या सगळ्या लोकांना, आपल्या गावातील लोकांना घेऊन अत्यंत दुःखाने राम ज्या मार्गाने गेलेले आहेत त्या मार्गाने निघालेले आहेत. आणि जाता जाता धिक्कुर्वंतो नितांतम, धिक्कार करत आहेत आईला. धिक्कुर्वंतो नितांतम सकल दुरितगाम मंथराम कैकेयींच, त्या मंथरेला आणि कैकेयी या दोघांनाही धिक्कार करत आहेत. कशामुळे तू असं केलीस? करायला नाही पाहिजे होतं. साक्षात देव आहे भगवंत, त्या भगवंताला तू असं केलेलं आहेस. कोणत्या पापाची भागीदारी झालेली आहेस तू? अशा प्रकारे. परंतु कैकेयीसुद्धा निकृती नावाच्या राक्षसाने आविष्ट असणारी असल्याकारणाने तिला अशा प्रकारची बुद्धी झाली. आणि मंथरा स्वयं कलिपत्नी असल्यामुळे अशा प्रकारचं कृत्य तिथं झालेलं आहे. तर अशा प्रकारे ते रामचंद्रदेव जिथं होते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मुनिगणसहितो तत्र चोवाच नत्वान, सगळ्या मुनी लोकांच्या सोबत पोहोचलेले आहेत तिथं.
आणि त्या रामचंद्र देवांना पाहत आहेत. रामं राजीवनेत्रं भरतय पुनः प्रीतये स्माकमीश प्राप्याशु स्वामयोध्याम् अवर्जसहितः पालये मां धरित्रीं. भरत पुनः पुन्हा प्रार्थना करत आहे नमस्कार करून, भगवंता तू पुन्हा चल घरी, हे सोडून टाक, हे वनवास वगैरे काय करू नकोस तू, चल बाबा घरी जाऊया म्हणून प्रार्थना करत आहे. आणि घरी येऊन तूच राज्यकारभार सांभाळ, मला काही होत नाही म्हणून प्रार्थना करत आहे. हे सगळं काही ऐकून रामदेव म्हणतात सत्यां कर्तुं च वाणीं. मी वचन दिलेलं आहे वडिलांना, ते वचन पूर्ण करण्याकरता मी इथं आलेलं आहे. मी असं अर्धवट सोडून हे मी येऊ शकणार नाही. तू जाऊन तूच राज्यकारभार सांभाळ म्हणून सांगितलं तरीही ऐकत नाही. भूयो भूयोऽर्थयन्तं द्विगुणति शरदां सप्तके त्वभ्यतीते कर्तैतत्तेव चोहं सुदृढमृतमिदं एव चो नात्र शंका. राम म्हणतो ठीक आहे, तू एवढं प्रार्थना करतोस म्हटल्यावर मी अवश्य येतो, पण 14 वर्ष वनवास संपल्यानंतरच मी येईन. 14 वर्ष जेव्हा वनवास संपेल त्यानंतर लगेचच मी तुझ्याजवळ येईन आणि तू सांगेल ते अवश्य राज्यकारभार मी सांभाळेन. हे दृढ आहे, निश्चित आहे म्हणून भरताला रामदेव सांगतात. श्रुत्वै तद्रामवाक्यम. हे सगळं वाक्य ऐकून भरत म्हणतो हे बघ रामा, तू जर मला परत आलं नाहीस ना सांगितल्या वेळेमध्ये तर हुतभुजीपतने सप्रतिज्ञां च कृत्वा, मी लगेच अग्निप्रवेश करीन. रामोक्तस्यान्यथात्वे न तु पुरमभिवेक्षेहमित्येव तावत्. एवढंच नाही तर मी तू येऊपर्यंत मी गावामध्ये सुद्धा जाणार नाही. गावाच्या बाहेर राहून मी तिथंच तुझ्या पादुकांची पूजा करत मी तिथंच राहीन. ग्रामके नंदी नंदी नावाच्या गावामध्ये राहून गावाच्या बाहेर छोटंसं ग्राम तिथं वास करत आहे. भगवंताचे सोन्याचे पादुके त्याने घेतलेले आहेत, पायाला स्पर्श करून ते घेऊन डोक्यावर ठेवून तिथून ते निघालेले आहेत. सगळेजण पुन्हा परत निघालेले. समस्त पौरानुगते निजे गते सचित्रकूटे भगवानुवास. त्यानंतर चित्रकूट नावाच्या स्थळावर कितीतरी दिवस भगवंत राहत आहे तिथं. त्यानंतर काय होतं म्हणजे अथा जगामेंद्र सुतोपि वायसो महासुरेणात्मगतेन चोदितः. एक मोठा असुर असतो, तो इंद्रसुत इंद्र पुत्र जयंत नावाचा इंद्राचा मुलगा जो असतो तो काय करतो, कुरंग नावाच्या एका महाअसुराने आविष्ट होऊन तो काय करतो, कावळ्याच्या रूपामध्ये येतो आणि जिथं रामदेव असतात तिथे येतो. सचासुरावेश वशाद्रमास्तने यदा व्यधात् तुंडमथाभिवीक्षितः जनार्दनेनाशु तृणे प्रयोजिते चचारतेन ज्वलतानुयातः. तो काय करतो, असुरावेश असल्या कारणाने अशा प्रकारची दुष्ट कर्मे हे असुर आपल्याकडून करून घेत असतात. नेहमी एक लक्षात ठेवायला पाहिजे, आपण जेव्हा चांगले कामं करतो तेव्हा देवतांनी प्रेरित होत असतो आपण, आणि वाईट कामं करतो तेव्हा दैत्यांकडून आपण प्रेरित झालेलो असतो. त्या कारणास्तव आपण रोज भगवंताला प्रार्थना करायला पाहिजे की आपण माझ्याकडून हे भगवंता तू चांगली कामं करव, संपूर्ण दिवस माझ्याकडून चांगली कामे तुम्ही करून घ्या म्हणून प्रार्थना करायला पाहिजे. इथं असुरावेशाने प्रविष्ट झाल्यामुळे सीतादेवीच्या छातीवर जाऊन चोचेने डंक केलेले आहे कावळ्याने. त्याच क्षणामध्ये
रामदेवांनी एक तृण घेतलेलं आहे हातामध्ये. गवत घेऊन ते गवत मंत्रयुक्त करून, मंत्राने अभिमंत्रित करून ते त्या कावळ्यावर टाकलेलं आहे. आणि गवत जळत जळत त्याच्याकडं चाललेलं आहे. संपूर्ण कावळ्याच्या पाठीमागं लागलेलं आहे. कावळा तिथून निघालेला आहे. पुढे ब्रह्मदेवांकडे, रुद्रदेवांकडे तो क्षमा मागत मागत मला वाचवा, मला यातून बाहेर काढा म्हणून सगळ्यांना प्रार्थना करत आहेत. तो कावळा जिजी विशुस्तान शरणं गतोपि बहिष्कृतैस्तैर हरिभक्तिभावतो हेलंग शक्ता परमस्य चाक्षमयी. सगळ्यांनी त्याचा धिक्कार केलेला आहे, हकलून लावलेलं आहे त्यांनी. ब्रह्मदेवांनी, इंद्रदेवांनी, बाकी रुद्रदेवांनी, कोणत्याही देवतांनी त्याला आश्रय दिलेला नाही. पुनःप्रयाता शरणं रघुत्तमं. शेवटी रामचंद्र देवांकडेच तो शरण आला. रघुत्तमं विसर्जितस्तेन निहत्य चासुरं तदाक्षिगं साक्षिगं अप्यवध्यं प्रसादतश्चंद्र विभूषणस्य. महादेवांकडून तपश्चर्या केलं होता. तपश्चर्या करून श्रेष्ठ वर प्राप्त करून घेतलं होतं याने, की मला अवध्यत्व पाहिजे म्हणून. रामचंद्र देवाला हे कळालं आणि बरोबर एका डोळ्यामध्ये मात्र तो राहत होता कावळ्याच्या. कोण? जयंत हा कावळ्याच्या रूपाने जरी आला असला तरी इंद्रदेवाचा पुत्र, कुरंग नावाचा असुर मात्र कावळ्याच्या त्या एका डोळ्यामध्ये वास करून होता. महादेवांना मात्र तो काय प्रार्थना केला होता, वर मागितला होता की जोपर्यंत कावळे आहेत किंवा कावळ्यांचा संसार, कावळ्यांचे उत्पत्ती होईल तोपर्यंत कावळ्यांच्या डोळ्यामध्ये, प्रत्येकी एकेका कावळ्यांच्या एका डोळ्यामध्ये मी वास करून राहीन. जेव्हा मात्र कावळ्यांचा एक डोळा जाईल तेव्हा माझा संहार होऊ दे, तोपर्यंत मला जीवनदान द्या म्हणून महादेवांना प्रार्थना केली होती त्याने. तशाच प्रकारचं वर दिल्यामुळे भगवंताला हे माहिती होतं आणि त्याच प्रकारे त्या जयंत नावाच्या कावळ्याच्या एका डोळ्यामध्ये असणाऱ्या कुरंग नावाच्या राक्षसाला मारून टाकला. अर्थात कावळ्याचा एक डोळा भगवंताने काढून टाकला. गवताच्या अस्त्राने एक डोळ्यामध्ये असणाऱ्या त्या राक्षसाचा संहार केलेला आहे. त्याचप्रमाणे अनेक अंशाने वेगवेगळ्या कावळ्याच्या डोळ्यांमध्ये असणाऱ्या प्रत्येकी असुराचा त्याने असुराच्या त्या अंशाचा संहारही भगवंताने करून टाकलेला आहे. अशा प्रकारे त्या कुरंग नावाच्या राक्षसाचा संहार इथे केलेला आहे. सवायसानाम असुरोखिलानाम वरादुमेशस्य बभूव चाक्षिगः निपातितोऽसौ सहवाय साक्षी विस्तृणेन रामस्य बभूव भस्मसात. त्याने अशा प्रकारे वर मागितलं होतं की महादेवांना जोपर्यंत कावळ्याच्या पिढींना 2-2 डोळे आहेत तोपर्यंत मी अवध्य होऊ दे म्हणून त्यानं वर मागितलं होतं. तर याच कारणामुळे त्या एका डोळ्यामध्ये असणाऱ्या त्या कुरंग नावाच्या राक्षसाचा भगवंताने संहार केलेला आहे. पण इथे एक प्रश्न येतो की भगवंत कावळ्याच्या एका डोळ्याला, सगळ्या कावळ्यांच्या एका डोळ्याला काढून टाकले रामदेवाने, पण हा कावळ्यांच्यावर अन्याय झाला ना, असा जर प्रश्न आला तर आचार्य तिथे उत्तर देतात. कारण त्याचं असं आहे की ददुर्हि तस्मै विवरम बलार्थिनो यद्वायसास्तेन तदक्षिपातनं कृतं रमेशेन तदेकनेत्रा बभूवरन्ये पितुवायसास्तदा. बघा, खूप सुंदर निर्णय आचार्यांनी दिले. कुणी बाकीचे निर्णय अशा प्रकारे देत नाहीत. आचार्यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे की सर्व कावळ्यांनी काय केलं होतं, त्या कुरंग नावाच्या राक्षसाला आपल्या डोळ्यामध्ये जागा दिली होती राहण्यासाठी. कारण त्या एका
कुरंग नावाच्या राक्षसामुळे आपलंसुद्धा बल वाढेल या निमित्ताने सगळ्या कावळ्याच्या सर्व लोकांनी जे काही कावळे आहेत त्या सगळ्या कावळ्यांनी काय केलं होतं, या कुरंग नावाच्या राक्षसाला राहण्यासाठी जागा दिली होती, आपला डोळा दिला होता, तू इथं राहा म्हणून. हे देणं चुकीचं आहे ना. त्या कारणास्तव रामचंद्र देवांनी काय केलं, संपूर्ण कावळ्याच्या वंशामध्ये असणाऱ्या प्रत्येकी कावळ्याच्या एकेका डोळ्याचं त्यानं भगवंत काय केलेलं आहे ते काढून टाकले, संहार करून टाकला. ज्याप्रमाणे सगळ्या कावळ्यांचा एक डोळा गेला तेव्हा मात्र कुरंग नावाच्या राक्षसाचा संहार झालेला आहे. एवढंच नाही तर पुढे येणाऱ्या कोणत्याच कावळ्याला 2 डोळे असणार नाहीत, एकच डोळा राहील म्हणून असं सुद्धा भगवंताने अशी व्यवस्था करून टाकली. फक्त इथं आहे त्या कावळ्यांचा एक डोळा काढून टाकला इथं ठीक आहे, परंतु पुढे येणाऱ्या कावळ्यांचा एकच डोळा कसं काय झाला, म्हणजे हे केवळ भगवंताचा संकल्प मात्रात सकलोपी सस्यात म्हणून म्हटल्याप्रमाणे भगवंताची इच्छा, केवळ इच्छा झाल्यामुळे मात्र इथं काय होतं, भगवंत जशी इच्छा करतो त्याप्रमाणे होतं. भविष्यतामप्यथ यावदेव द्विनेत्रता काककुलोद्भवानां. इथं म्हणतात पुढील सर्व कावळ्यांना एकच डोळा राहील. कुरंग नामना शिवेन दत्तम दितिजस्य चाक्षयम. अशा प्रकारे कुरंग नावाच्या राक्षसाचा इथं संहार केलेला आहे. असे अनेक कार्य रामचंद्र देवांनी केलेले आहेत. हा छोटा विषय नाही आहे. साक्षात लक्ष्मी देवी आणि त्या लक्ष्मी देवीच्या स्तनावर डंक मारणे ही खूप मोठी चूक त्या ह्याने केल्यामुळे कुरंग नावाच्या राक्षसाने, जयंत हा जरी इंद्रदेवाचा अंश असला तरीसुद्धा, पुत्र असला तरीसुद्धा राक्षसाच्या आवेशामुळे त्यालासुद्धा याचं दुःख भोगावं लागलं. आणि जरी त्यानं काही केलेलं नाही आहे, परंतु इथे मात्र त्या राक्षसाचा संहार याने भगवंताने एक डोळा काढण्याच्या रूपाने केलेला आहे. त्यानिमित्ताने इथं त्या असुराचा संहार झालेला आहे. तर अशा प्रकारे भगवंताची कीर्ती अशी पसरत चालली. तो पुढे अरण्यामध्ये, दंडकारण्यामध्ये पुन्हा प्रवेश करतो. पुढे आणखीन कथा आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर ह्या जे सांगितलेलं आहे त्यामध्ये जे काही चांगलं आहे ते सगळं काही स्वामी महाराजांनी शिकवलेलं, त्यांचंच आशीर्वादाने मिळालेलं आहे. जे काही चुकीचं सांगितलं आहे ते सर्व काही माझं स्वतःचं आहे म्हणून सांगून हे 2 शब्द मी संपवतो. गुरुवंतर्गत श्रीकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिकर्ता तत्पूजा कर्मजा किलं तथापि मत्कृता पूजा त्वत्प्रसादेन नान्यथा त्वद्भक्तिस्तत्फलं मह्यं प्रसादात् पुनः पुनः कर्मण्यसो हरा विष्णोस्तृप्तिकर सदा इदं ज्ञानं हरे पूजा हरिरेवोदितं सदा हरिअधीनं च सर्वत्र इत्येवं नासो हरो स्मृतः. हरे नमः. हरे नमः.